चला मंडळी, आज करू आपण डिंगऱ्या. तर ह्या डिंगऱ्या आहे ना, मी अशा होत्या त्या निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यासाठी आता हे पाणी गरम करायला ठेवलं, कारण ह्या थोड्याशा उकळून घ्यायच्यात. आता आपण याच्यात टाकू. या पाण्यात थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्याच्यासाठी आता वाटण करणारी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडेसे शेंगदाणे. तर हे पाणी न घालता ओबडधोबड वाटून घ्यायचं, म्हणजे फार बारीक पण नाही आणि फार जाड पण नाही, अशा पद्धतीनं. आता ह्या डिंगऱ्या उकडून घेईपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊ. तर हे बघा, आपल्या डिंगऱ्या आता उकडून झाल्या, त्याला फार वेळ लागत नाही, त्या फार गाळ पण करायच्या नाही आहे. तर आता ह्या आपण चाळणीत ओतून घेऊ, त्यातलं पाणी निथळून देऊन थोड्याशा दाबून पिळून घेऊ. याचा कलर बघा तुम्ही, किती छान हिरवा हिरवागार झाला. आणि डिंगऱ्या उकडून घेतल्या ना, त्याच्यातलं जे एक ते थोडंसं असं कडवट हे पाणी असतं ना, ते निघून जातं. थोडक्यात त्या भाजीचा वास येत नाही, उग्र वास येत नाही, उग्र पाणी निघून जातं. आता त्याला पुन्हा फोडणी द्यायची. टाकलं तेल तापत आलं, याच्यात टाकू जिरे मोहरी. आता जिरे मोहरी तळली, आता टाकू थोडीशी हळद आणि याच्यानंतर आपण टाकणार हे उकडलेल्या डिंगऱ्या. ते थोडेसे आहे ना, असं दाबून थोडंसं पाणी काढून घ्या. हळद आहे ना कमी वापरायची, कारण ना आपल्याला ज्या हिरवा रंग आहे ना ओरिजिनल, तो टिकून ठेवायचा आहे. आता यात टाकणार आहोत मीठ आणि हा वाटून घेतलेला मसाला. याच्यातच आपण थोडंसं मीठ घालू. भाजी आपली थोडी होणार आहे, 1/2 किलो डिंगऱ्या होत्या. मीठ बेताने यात घातला वाटलेला मसाला आणि मीठ. आता हे छान असं परतून घ्यायचं आणि मंद गॅसवर एक 5 मिनटं हे छान होऊ द्यायचं. थोडासा पाण्याचा हापका द्यायचा, म्हणजे ना हे सगळं एकजीव होऊन येतं, मिळून येतं भाजी. आणि खाताना पण अशी एकदम कोरडी कोरडी नाही लागत. ते बघा, तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती छान आहे. भाजी आपली होत आली. आता घालू कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा हलवून घ्या. डिंगऱ्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा, इतकी सुंदर होते. तिचा तो उग्र वास पण जातो आणि खूप छान लागते ही भाजी. अगदी तुम्ही बोटं चाटून खाल. तर आता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. मी थोडीशी ओलसर का ठेवली मी, की खाताना असं छान वाटावं म्हणून. ओलसर घास बरा वाटतो ना. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. आता गॅस बंद करू. बघा, आता मी भाजी काढून घेतली, किती छान कलर आला आहे. तर मंडळी बघा, अशा प्रकारे आपली डिंगऱ्यांची भाजी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.